नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स 1 मधील सेकंड चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याच्यामधला जो मॉडर्न पिरियडिक टेबल हा भाग आहे. हे मॉडर्न पिरियडिक टेबल बनवण्याचं काम हे इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले यांनी केलेलं आहे. तर यांनी नेमकी हे मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे त्या काळामध्ये माहित असणाऱ्या सगळे जे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंट्सचा एकत्र विचार करून त्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीचा विचार करून त्या सगळ्या एलिमेंट्सच्या ॲटॉमिक नंबरशी रिलेटेड असतात हे सगळ्यांना दाखवून त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या पिरियॉडिसिटी दर्शवतात, म्हणजे पुन्हा पुन्हा येत राहतात. म्हणजे जेव्हा आपण ही सगळी त्या काळामध्ये माहित असणारे एलिमेंट्स जर त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं मांडायला सुरुवात केली तर क्रमानं थोड्या थोड्या अंतराने एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पुन्हा पुन्हा येत राहतात. म्हणजे पुन्हा पुन्हा एखादी बाब घडत असेल, रिवाइज होत असेल तर ती कृती आहे, त्याला पिरियॉडिसिटी असं म्हटलं जातं. म्हणजे आवृत्ती, पुनरावृत्ती याला मराठीमध्ये शब्द आहे, त्याला इंग्रजीमध्ये पिरियॉडिसिटी म्हणतात. पिरियड पुन्हा पुन्हा एखादी कृती होणं म्हणजे अशी पिरियॉडिसिटी आहे ती आढळून येते. म्हणजे हे रिलेट करणारे सायंटिस्ट आणि सगळ्या जगाला एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या बऱ्यापैकी फिजिकल असो किंवा केमिकल असो या ॲटॉमिक नंबरशी म्हणजेच नकळतपणे त्या एलिमेंटचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे की ज्याला आपण ॲटम म्हणतो, अशा ॲटम मधले पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि त्यांच्या एवढेच नंबर संख्येने इक्वल असणारे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन याच्याशी निगडीत असतो हा भाग त्यांनी सगळ्या जगासमोर मांडला. आणि त्याच्यावर आधारित एक छानपैकी पिरियडिक टेबल या एलिमेंटची रचना करणार, काही उभ्या आणि काही आडव्या ओळींमध्ये एलिमेंटला बसवून एक छानसं टेबल तयार केलं, एक सारणी तयार केली की जो टेबल आजही ओळखला जातो मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणून. याच्या आणखी नाव आहे हेनरी मोसलेस पिरियडिक टेबल म्हणून ओळखलं जातं. हे मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. चला तर नेमकं हेनरी मोसले या सायंटिस्टनी साधारणपणे 1913 सालामध्ये, इसवी सन 1913 AD या कालावधीमध्ये नेमकं हे मॉडर्न पिरियडिक टेबल कसं तयार केलं असेल, त्याच्या पाठीमागची आयडिया काय, त्याच्या पाठीमागची कृती काय, त्याचं स्ट्रक्चर तरी नेमकं काय, हे बनवलं तरी गेलं कसं असतं, त्याची सुरुवात कशी झाली असेल, हे क्रमाक्रमाने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. चला पाहूया स्ट्रक्चर मॉडर्न पिरियडिक टेबल्स. चला सुरुवात करूया. 1913 साली हेनरी मोसले या सायंटिस्टने, इंग्लिश सायंटिस्टने ज्या पद्धतीने विचार केला ती पद्धत तरी नेमकी कोणती होती आणि त्याच्या आधारे केली गेलेली रचना एलिमेंटची मांडणी नेमकी कशी होती आणि त्याच्यापासून बनलेलं मॉडर्न पिरियडिक टेबल हे जनरेट तरी कसं झालं. तर हरकत नाही, तुम्हाला एक गोष्ट तर परफेक्ट माहिती आता की हेनरी मोसले यांनी जो पिरियडिक लॉ सांगितला की जो मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणून ओळखला जातो, की ज्याच्यामध्ये त्यांनी रिलेशन दाखवून दिलं की ॲटॉमिक नंबर आणि फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहेत हे एकमेकाशी रिलेटेड आहे. तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या बऱ्यापैकी ॲटॉमिक नंबरशीच रिलेटेड आहे, ॲटॉमिक मासशी काही त्या रिलेटेड नाही. ह्याच्यानंतर मग हे सगळ्या जगाला दाखवून देऊन मग त्यांनी टेबलला सुरुवात केली. चला आपण क्रमाने पाहूया. या त्या काळामध्ये अस्तित्वात असणारं जगामध्ये सगळ्यात हलकं म्हणून ओळखलं जाणार, ज्याचा ॲटॉमिक नंबर हाही सगळ्यात कमी आहे जगामध्ये, एकच ॲटॉमिक नंबर आहे, अशा एलिमेंट आपण सुरुवात करू. आपण सुद्धा हेनरी मोसले यांनी केलेली प्रोसेस आहे हीच फॉलो करू. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ॲटॉमिक नंबर सगळ्यात कमी असेल त्याला पहिल्यांदा त्याची निवड केली आणि असा जो हायड्रोजन म्हणून ओळखला जातो त्या हायड्रोजनला सगळ्यात पहिल्यांदा घेतलं की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे. हा ॲटॉमिक नंबर इथे मी मांडून ठेवतो. या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. हा तुम्हाला तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये पण पाहायला मिळेल. पेज नंबर 23 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की इथं प्रत्येकाचा म्हणजे हे सगळे पिरियडिक टेबल आता आपण पूर्ण कसं होणार हे पाहणारच आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा भाग आहे हायड्रोजन. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की प्रत्येक एलिमेंटचं नाव त्याचा सिम्बॉल दिलेला आहे, त्याच्याशी निगडीत ॲटॉमिक नंबर पण दिलेला आहे, त्याच्याशी निगडीत असणारा ॲटॉमिक मास नंबर पण दिलेला आहे. सध्या आपण मासचा विचार करणार नाही या पिरियडिक टेबलमध्ये, आपण फक्त एलिमेंट्सचा आणि त्याच्या ॲटॉमिक नंबरचाच विचार करणार आहे. हायड्रोजन हे जगातलं सगळ्यात हलकं एलिमेंट की ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. मग हा पहिल्यांदा घेतला विचार. याच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत
असतील नसतील तेवढ्या त्याच्या सगळ्या फिजिकल असतो पब्लिक आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो अशा सगळ्या प्रॉपर्टीज यांची नोंद त्यांनी घेतली. आणि त्याच्यानंतर मग क्रमानं दुसरं येणार जगामध्ये अस्तित्वात असणार की या हायड्रोजनच्या ऍटॉमिक नंबरपेक्षा जरा मोठा ऍटॉमिक नंबर असणार असं जगामध्ये दुसरं ऍटॉमिक नंबर 2 असणार. हेलियम नावाचं एक एलिमेंट आहे आणि मग त्याचा ऍटॉमिक नंबर 2 आहे आणि असं 2 ऍटॉमिक नंबर असणारे एलिमेंट आहे. त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज याही चेक केल्या. या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज चेक केल्यावर असं लक्षात आलं की याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज पेक्षा फार वेगळ्या आहेत. म्हणून मग त्यांनी हायड्रोजन या एलिमेंटसाठीचा ग्रुप वेगळा ठेवला, हेलियमच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यासाठीचा ग्रुप हा वेगळा ठेवला. त्याच्यानंतर क्रमानं मग तिसरं एलिमेंट येतं की ज्याचं नाव लिथियम आहे. या लिथियम पुढे पाहिलं की लक्षात येईल त्याचा ऍटॉमिक नंबर हा त्याच्या पुढचा येतो. आपण इन्क्रीजिंग ऑर्डरनं मांडतोय ऍटॉमिक नंबरच्या. ऍटॉमिक नंबर त्याच्या पुढचा 3 आहे, हा लिथियम साठीचा आहे. मग या लिथियमच्या ज्यावेळेला ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज चेक केल्या गेल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की ह्या बऱ्यापैकी हे सगळ्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहेत या हेलियमशी काही जुळत नाही, त्याच्याशी मॅच होत नाही, परंतु हायड्रोजनशी मात्र बऱ्यापैकी सिमिलर येतात, याच्यासारख्या येतात. म्हणून मग त्यांनी काय केलं तर हा लिथियम नावाचा जो एलिमेंट आहे त्याला असं सेपरेट मांडण्यापेक्षा त्याला हायड्रोजनच्याच गटामध्ये घेतला आणि हायड्रोजनच्या गटामध्ये घेत असताना त्याला इथून कॅन्सल केला आणि त्याची मांडणी आहे ती इथून हलवून मग लिथियमच्या शेजारी ठेवली आणि त्याला इथं मांडला गेला. अशा पद्धतीनं लिथियम नावाचा जो एलिमेंट आहे त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ह्या हायड्रोजन याच्या पूर्वी आलेल्या एलिमेंटच्या सारख्या आल्या, पुन्हा परत आल्या, पुन्हा रिपीट झाल्या. म्हणजे काही कालावधीनंतर ते रिपीट होणं याला पिरियडिसिटी असं म्हटलं जातं, ती इथं जाणवते. या ऍटॉमिक नंबरची इन्क्रीजिंग ऑर्डर यालाही म्हणतात विद्यार्थी मित्र. याच्यानंतर क्रमाने याच्या पुढचं येणारं एलिमेंट आहे की जे चौथं एलिमेंट म्हणून ओळखलं जातं. हे चौथं एलिमेंट आहे त्या 4 ऍटॉमिक नंबर असणार, त्याचं नाव आहे बेरिलियम. याच्या प्रॉपर्टी चेक केल्यानंतर असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने लिथियमच्या प्रॉपर्टी हायड्रोजन प्रमाणे सगळ्या निघाल्या, सेम पद्धतीमध्ये सेम मॅटरमध्ये ह्या बेरिलियमच्या प्रॉपर्टी हेलियम सारख्या येतील आणि याला इथे मांडता येणं शक्य होईल. परंतु लक्षात आलं की ह्या बेरिलियमच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या आणि ह्या हेलियमच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या अजिबातच मॅच होत नाही, थोड्या सुद्धा मॅच होत नाही. त्याच्यातल्या मात्र मॅच होण्याचं प्रमाण, याच्याशी सिमिलॅरिटी जुळण्याचं प्रमाण मात्र समजा याच्याकडे 50 प्रॉपर्टी असतील असं गृहीत धरून चालू, तर याच्यातल्या हेलियमशी जुळणाऱ्या अजिबातच नाही, एखाद दुसरी जुळत असेल, बाकी सगळ्या प्रॉपर्टी डिफरंट येत आहेत, वेगळ्या येत आहेत. मात्र यातल्या बऱ्याचशा एक 4-5 प्रॉपर्टी सोडल्या तर बहुतेक बऱ्याचशा प्रॉपर्टीज हे लिथियमच्या सारख्या येतात, थोडंसं डिफरन्स येते. म्हणून मग काय करण्यात आलं तर हा जो बेरिलियम आहे ह्याच्या प्रॉपर्टी याच्याशी सिमिलर आहे, थोड्याशा सिमिलर आहे, थोड्या डिफरंट आहे, या गटात तर बसवता येणे शक्य नाही. म्हणून मग त्यांना बेरिलियमसाठी इथे वेगळा गट तयार करण्यात आला, त्याच्यासाठी वेगळी जागा तयार करण्यात आली आणि हा जो हेलियम आहे तो आणि बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे डिफरंट आहेत. म्हणून याला इथून उचलून हेलियमला थोडासा पुढे सरकवण्यात आला आणि अशा पद्धतीनं बेरिलियमसाठी एक वेगळा ग्रुप अस्तित्वात आला आणि अशा पद्धतीनं ही रचना पुढे होत गेली. याच्यानंतर म्हणजे लक्षात येत असेल तुम्हाला तर समजावून घ्या की लिथियम आणि बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीज मध्ये ग्रॅज्युअली फरक पडत चालला. याच्यामध्ये थोडासा फरक पडत चाललाय, परंतु या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये मात्र खूप फरक आहे. म्हणून आपण हेलियमला उचलून पुढे ढकललं. त्याच्यानंतर क्रमाने येणारा आणखी त्याच्या पुढचा आहे ते आहे बोरॉन. बोरॉनच्या प्रॉपर्टीज आहेत 5 ऍटॉमिक नंबर असणार, ह्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज चेक केल्या. इथे असं लक्षात आलं की या बोरॉनच्या प्रॉपर्टीज आता तरी हेलियम सारखे मॅच होतील, तर इथेही तेच घडलं. या दोघांच्या प्रॉपर्टी अजिबात सेम नाही, खूपच डिफरन्स आहे, परंतु सिमिलॅरिटी मात्र दिसून आली. जसं लिथियम कडून बेरिलियम कडे जाताना थोड्याशा प्रॉपर्टी चेंज झाल्या, अशा बेरिलियमच्या थोड्याशा प्रॉपर्टी चेंज होऊन बोरॉनच्या प्रॉपर्टी क्रिएट झाल्या. म्हणजे पुन्हा एकदा तीच प्रोसिजर फॉलो केली, म्हणजे परत काय करावं लागलं तर हा जो हेलियम आहे हा आणखी पुढे सरकवावा लागला आणि ह्या बोरॉनसाठी पुन्हा एक वेगळी जागा क्रिएट करावी लागली आणि अशा पद्धतीनं पुन्हा बोरॉनची मांडणी झाली आणि हा हेलियम अजून पुढे सरकत गेला. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल जोपर्यंत नवीन येणारे एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टी हेलियमशी जुळत नाही तोपर्यंत आपण त्या हेलियमला पलीकडे सरकत नेणार आहे. मग असं करूया नाही, एकदाच त्याला एकदम लांब कोपऱ्यामध्ये ठेवून देऊ आणि मग चेक करू, ज्या वेळेला त्याचा नंबर येईल त्यावेळेला त्याचा विचार करू, तोपर्यंत त्याला बाजूला ठेवून देऊ. आता सध्या तरी या हेलियमला बाजूला ठेवून देऊया. याच्यानंतर क्रमाने येणारा एलिमेंट आहे त्याचं नाव आहे कार्बन.
त्याच्या प्रॉपर्टी चेक केल्या, ऍटॉमिक नंबर 6 आहे. त्याला लक्षात आलं की बोरॉनपेक्षा आणखी थोड्याशा ग्रॅज्युअली चेंज होऊन तयार झाल्या, त्याचा आणि हेलियमच्या प्रॉपर्टीचा काही संबंध नाही. याच क्रमाने पुढे गेल्यानंतर नायट्रोजन हा 7 ऍटॉमिक नंबर असणार आहे. याची प्रॉपर्टी चेक केल्या, पुन्हा थोड्याशा ग्रॅज्युअली चेंज झाल्या, हेलियमशी पुन्हा जुळत नव्हत्या. म्हणजे प्रत्येक वेळेला हेलियमला पुढे सरकवणं शक्य नाही. अशाच पद्धतीने आपण पुढचा वाटचाल करणार आहोत. पुन्हा त्याच्यानंतर ऑक्सिजनचा नंबर येतो. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर येतो 8 आहे आणि मग त्याच्या प्रॉपर्टी पुन्हा ग्रॅज्युअली थोड्याशा चेंज झाल्या, नायट्रोजनपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहे आणि हेलियमशी मात्र अजिबात जुळत नाही. म्हणून परत हेलियम थोडासा पुढे ढकलला गेलेला आहे. त्याच्यानंतरचे येणार आहे तर फ्लोरीन नावाचा एलिमेंट आहे की ऍटॉमिक नंबर 9 आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना तर माहिती आहे हा हॅलोजन गटामध्ये बसणार आहे. हॅलोजन म्हणजे हॅलोजन, हॅलो म्हणजे सॉल्ट, जेन म्हणजे जनरेट करणारा, अशा टाईपचं एलिमेंट आहे ते. सॉल्ट जनरेट करणारे एलिमेंट्स म्हणून ओळखली जातात. त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, ऑक्सिजनपेक्षा निश्चितच त्यांच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत आणि त्याच्याने हेलियमची मात्र प्रॉपर्टी जुळत नाही. त्याच्यानंतर क्रमानं आला आणि हे लक्षात ठेवा, ऑक्सिजनपेक्षा थोड्या ग्रॅज्युअली थोडेसे चेंज होऊन मग नवीन तयार होत आहेत. तर ह्यांच्यामध्ये साम्य असतं पण पूर्ण साम्य नाही, हे लक्षात ठेवा. फ्लोरीनच्या नंतर नंबर येतो तो शेवट निऑनचा. हा निऑन जो आहे त्याचा ऍटॉमिक नंबर आहे हा 10 आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की याच्या मात्र प्रॉपर्टीज आहेत या सगळे बऱ्यापैकी हेलियमच्या एलिमेंट्स बरोबर मॅच झाले. पाहताक्षणी लक्षात येईल तुम्हाला, तोपर्यंत तर सगळ्या जगाला माहीत होऊन गेलं होतं की हे जे ऍटॉमिक नंबर आहे, हा जो आपण निऑन याचा ऍटॉमिक नंबर 10 घेतला तर हा ऍटॉमिक नंबर आपल्याला फोडता येतो, शेलवाय त्याचं डिस्ट्रीब्युशन मांडता येतं. ते साधारण पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 8. हे डिस्ट्रीब्युशन कसं करायचं असतं, हे शेलवाईज नसतं, खरं सबशेलवाईज असतं, हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे. हे जर सबशेलवाईज तुम्ही फोडायला गेला असता तर हे 2s ओळीनं 1s2 नंतर 2s2 आणि 2p6 असं हे कुठलं असतं. हा शेवट p नावाच्या भागावर थांबला असता, म्हणून याला p ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि अशा अर्थानं ही दोन्ही हे पहिल्या लक्षात येईल की पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि दुसऱ्या शेलमध्ये पाहिलं तुम्ही 6 आणि 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. डुप्लेट ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड आहे, त्याला इनर्ट गॅस एलिमेंट म्हणतात. म्हणजे ज्यांच्या डुप्लेट ऑक्टेट कंडिशन किंवा शेल्स फुलफिल्ड असतात ती सगळी इनर्ट गॅस आहे, ती कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये पार्ट घेत नाही. म्हणजे हे लक्षात ठेवा, त्यांना इलेक्ट्रॉन घेवाण करावी लागत नाही, त्यांना स्टॅबिलिटी ऑलरेडी प्राप्त असते. ते मुळातच स्टेबल एलिमेंट्स आहेत. त्याच्यामुळे अशी स्टेबल असणारी जी एलिमेंट्स आहेत ती सगळी एका गटामध्ये बसतात आणि त्याच्यामध्ये बसणार हेलियम सुद्धा आहे की ज्या हेलियम पुढे पाहिजे तर त्याचा ऍटॉमिक नंबर 2 आहे. डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर 2 येतं. ही डुप्लेट कंडिशन फुलफिल झालेली आहे. म्हणजे अशी ही एकाच गटामध्ये येऊन बसतात आणि अशा अर्थानं मग क्रमाला ही वाढवत गेलेली आहे, हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्या क्रमानं थोडंसं पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. थोडं पुढे गेल्यानंतर मग लक्षात येईल याच्यानंतर येणारं सोडियम नावाचं मूलद्रव्य आहे, ज्याला लॅटिनमध्ये नॅट्रियम असं म्हणतात. सोडियम SO असं नाव नाहीये सिंबल त्याचा, नॅट्रियम हे लॅटिन भाषेमध्ये त्याचं नाव आहे. त्याच्यामुळे त्याला संज्ञा सिंबल येतो Na असा आहे. त्याचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. ह्याच्या प्रॉपर्टी चेक केल्यानंतर लक्षात आलं की मग त्याच्या प्रॉपर्टी या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये पाहिल्यावर लक्षात येईल की ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या हायड्रोजन आणि लिथियम याच्याशी मॅच होतात. बऱ्यापैकी या गटात बसणाऱ्या याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणून मग सोडियमला त्याच्या आणखी पुढे न मांडता लिथियमच्या खालोखाल त्याला मांडलं गेलं आणि त्याचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. योगायोगाने तुम्हाला याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सबशन बाय डिस्ट्रीब्युशन पाहिजे असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याला म्हणतो, तर ते 281 असं येईल. आणि इथेही तुमच्या लक्षात येईल इथं कोणतीही शेल इथे डुप्लेट ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड आहे, परंतु शेवटची सबशेल ही शिल्लक आहे, ही डुप्लेट ऑक्टेट फुलफिल झालेली नाही. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हेलियम आणि निऑन याच्यापेक्षा हे निश्चित वेगळं आहे. हेही कळणं गरजेचं. हे अनस्टेबल आहे, ती 2 स्टेबल आहे आणि हे किती अनस्टेबल आहे हे यांच्या प्रमाणे ऍक्ट होतं, म्हणून आपण सोडियम याच्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. म्हणजे योगायोगानं सुद्धा ह्या गोष्टी घडत चालल्यात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येणारा विद्यार्थी मित्र त्याच्या पुढचं क्रमाने येणार. आता ओळीने ही सगळी एलिमेंट्स आहेत ती तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर येणार जे मॅग्नेशियम आहे, या मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर 12 आहे. त्याच्यानंतर येणार आहे ॲल्युमिनियम आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर 13 आहे. त्याचे प्रॉपर्टीज हे सगळ्या बोरॉन सारख्या आहेत, मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज हे बेरिलियम सारखे आहेत आणि क्रम असाच पुढे आपण चालू ठेवूया. त्याच्यानंतर सिलिकॉन याचा ऍटॉमिक नंबर 14 आहे. फॉस्फरस याचा ऍटॉमिक नंबर 15 आहे. सल्फर याचा ऍटॉमिक नंबर 16 आहे. त्याच्यानंतर क्लोरीन याचा ऍटॉमिक नंबर 17 आहे आणि त्याच्यानंतर आर्गॉन याचा ऍटॉमिक नंबर 18 आहे. आणि या
प्रॉपर्टी त्याच्या वरच्या एलिमेंटशी जुळतील अशा ठिकाणी त्यांना मांडलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मग या एलिमेंटची तिसरी रो तयार झाली. ही पहिली रो आहे, ही सेकंड रो आहे विद्यार्थी मित्र, ही थर्ड रो आहे. अशा पद्धतीने हे सगळं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर क्रमाने येणारे दोन एलिमेंट्स आहेत. आता हाच क्रम आपण पुढे चालू ठेवू. त्याच्यानंतर येणारा पोटॅशियम आहे आणि त्याचा ऍटॉमिक नंबर आहे तो 18 च्या नंतरचा हा 19 आहे. आणि याच्या प्रॉपर्टी चेक केल्यावर हे सोडियम सारखे सापडले. त्याच्यानंतर येणारा कॅल्शियम आहे, त्याच्या मात्र 20 ह्या सापडल्या. त्याच्यानंतर येणारं जे तुमच्या पिरियोडिक टेबल मध्ये पण ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत विद्यार्थी मित्र, तुमचे पण लक्षात येईल. त्याच्यानंतर Sc नावाचा एलिमेंट पण याचा ऍटॉमिक नंबर 21 आहे. याच्या प्रॉपर्टीज मात्र चेक केल्यावर असं वाटलं होतं की त्या प्रॉपर्टी सगळ्या कोणासारख्या येतील, तर ह्या बोरॉन किंवा ॲल्युमिनियम यांच्यासारख्या येतील आणि मग याला इथं मांडणं शक्य आहे. परंतु असं नाही झालं. हे लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्र, याच्या प्रॉपर्टी याच्याकडे कोणाशीच मॅच होत नव्हत्या. कुठल्याच गटाशी कुठल्याच एलिमेंटशी मॅच होत नव्हत्या. पण थोड्याफार कॅल्शियमशी सिमिलर होत्या. ग्रॅज्युअली कॅल्शियमची चेंज केल्यानंतर या स्कॅन्डियमच्या ह्याच्या प्रॉपर्टीज येणार होत्या. परंतु त्याला इथं मांडायला गेलं तर हे ॲल्युमिनियमच्या खाली मांडायला गेलं. म्हणून खरं या दोघांच्या प्रॉपर्टीज आणि याच्या प्रॉपर्टीज एससीच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या डिफरंट आहेत. हा गट वेगळा आहे आणि हा गट वेगळा आहे. पण हा सिमिलरिटी दाखवतो कॅल्शियमची. ग्रॅज्युअली थोडासा चेंज होऊन याच्या प्रॉपर्टी तयार झाल्या. म्हणून याला मांडण्यासाठी जसं आपण याच्या पूर्वी हेलियमला थोडा थोडा पुढं ढकलत होतो, तसंच आपण काय करणार आहोत तर इथून हा जो भाग दिसतोय सगळा, हा जो भाग आहे हा सगळा भाग आपण पुढे सरकवणार आहोत आणि मग इथं आपण स्कॅन्डियमला जागा देणार आहोत आणि इथं आपण तो मांडणार आहोत. मग हा मांडताना मात्र इथं मांडणार आहे Sc हा 21 असेल आणि हे सगळं आपण पलीकडे सरकवणार आहे विद्यार्थी मित्र. आणि मग तो पिरियोडिक टेबल अशा पद्धतीने तयार होईल. त्याच्यानंतर येणारा जो क्रमांक मूलद्रव्य आहे ती सगळी मूलद्रव्ये तुमच्या समोर बाहेर म्हणजे तुमच्या पिरियोडिक टेबल मध्ये आहे. मग अगदी Ti टिटॅनियम असेल अशा क्रमाने हे सगळ्या गोष्टी पूर्ण होत गेल्या. म्हणजे हे सगळं पूर्ण होत गेलं आणि मग नंतर हा पार्ट पुढे अटॅच झाला. आणि मग हे चित्र साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो कसं दिसलं हे तुम्हाला समजावून देतो. पहिला एलिमेंट ते हायड्रोजन इथं असेल, त्याच्यानंतर हेलियम अगदी या बाजूला गेला असेल, तर सेकंड असेल लिथियम बेरियम असेल, त्याच्या खालचं सोडियम मॅग्नेशियम असेल, पुढं मग त्याच्यानंतरचा पोटॅशियम आणि कॅल्शियम असेल आणि त्याच्यानंतर मात्र ही स्कॅन्डियमची ओळ सुरू झाली, टिटॅनियमची ओळ सुरू झाली. या सगळ्या भाग आहेत, हे सगळा भाग इथपर्यंत आला. हा हेलियम असेल तो आणखी लांब जाईल विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर मग ह्या ओळी आहेत वरच्या त्या मॅच व्हायला लागल्या. हेही समजावून घ्या म्हणजे हेही कळलं पाहिजे तुम्हाला. आणि अशा पद्धतीने हे मॅच झालं. म्हणजे सांगण्याचा भाग असा आहे की इथंच S आहे आणि इथं T आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे हा इथं मध्ये आपण बसवणार आहे आणि अशा पद्धतीने पिरियोडिक टेबलची रचना करत राहणार आहे. आता हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. हे लक्षात येईल का आपण ते बघूया. पहा विद्यार्थी मित्र, कॅल्शियम 20 नंतर जो स्कॅन्डियम 21 आहे, हे जे एलिमेंट आहे याच्या प्रॉपर्टी ज्यावेळेला चेक केल्या त्यावेळेला तुम्हालाही माहिती याच्या पूर्वी या क्लासबोर्डवर तुम्ही पाहिलं होतं की हा जो सगळा गट आहे हा बेरियम बोरॉन पासून पलीकडचा असणारा हा जो गट आहे, हा इथं दाखवलेला हा जो गट आहे हा सगळा इथं अटॅच होता. बेरिलियम आणि मॅग्नेशियम यांच्या शेजारी तो होता. ज्या वेळेला असं लक्षात आलं म्हणजे हा बेरिलियम आपण पूर्वी इथं मांडत होतो 5 आणि तो ॲल्युमिनियम आहे हा आपण 13 इथं मांडत होतो. ज्यावेळेला स्कॅन्डियम या एलिमेंटच्या बाबतीमध्ये त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी चेक केल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की त्याच्या प्रॉपर्टींना बोरॉन सारखे ना ॲल्युमिनियम सारखे या गटात न बसणार आहे. परंतु थोडाफार बदल करून कॅल्शियम पेक्षा थोडेसे वेगळे असणार आहे. कॅल्शियमची साम्य दर्पण दर्शवणार आहे. ग्रॅज्युअली थोडेसे चेंज होऊन निर्माण होणाऱ्या आशा आहे. म्हणून आपण हा बोरॉन आणि ॲल्युमिनियम पासूनचा पुढचा गट हा अगदी पुढे सरकवला. कारण आपल्याला माहित होतं की स्कॅन्डियम त्याच्यानंतर येणारा टिटॅनियम असेल हे सगळे एलिमेंट्स आहेत यांच्या प्रॉपर्टी ज्यावेळेला चेक करत गेलं त्यावेळेला लक्षात आलं की सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आहेत क्रमाने ग्रॅज्युअली चेंज होणार आहे. यांचा आणि इथं दाखवले गेलेले सगळे एलिमेंट्स जे पूर्वी इथं आपण मांडायचे त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीची या सगळ्यांच्या प्रॉपर्टी जुळत नाहीये. म्हणून हे आपण एकदम पलीकडे सरकवून टाकलं. जसं पूर्वी हेलियमला पण पलीकडे सरकवला होता याच पद्धतीने हे सगळं पलीकडे सरकवलं गेलं आणि मग जेवढी एलिमेंट्स आहेत ती सगळी शोधलेली की इन्क्रीजिंग ऑर्डरने वाढत प्रत्येकाच्या प्रॉपर्टी अगदी 21 असेल ॲटॉमिक नंबर, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल. हे मॅंगनीज आहे. 26 फेरस आहे, फेरम त्याला म्हणतात. 27, 28, 29, 30 आणि मग 31 नंबरचा जो गॅलियम नावाचा एलिमेंट आहे
त्याच्या प्रॉपर्टी पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की या मात्र बोरॉन आणि ॲल्युमिनियम याच्याशी मॅच करणाऱ्या टाईपच्या आहेत आणि हा ब्लॉकच वेगळा आहे, आपण पुढे जाऊन परत पाहणार आहे. आणि अशा पद्धतीने मग 32 असेल जर्मेनियम असेल, 33 आर्सेनिक असेल, या अशा क्रमाने मग 34, 35 आणि 36 अशा पद्धतीने क्रिप्टॉन शेवट आहे. आणि इथं पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला की हा क्रिप्टॉन जो आहे तो इनर्ट गॅस एलिमेंट आहे आणि त्याचा जो ऍटॉमिक नंबर आहे तोही तुम्हाला पाहायला मिळेल आणि हाही तुम्हाला इथे 36 पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीने ही रचना झालेली आहे. म्हणजे एक लक्षात आलं का विद्यार्थी मित्र, आता लक्षात ठेवा याच्या पुढचं क्रमाने आपण जेव्हा एलिमेंट घेणार आहोत तेव्हा त्याच्या प्रॉपर्टी 37 नंबरचं जे एलिमेंट आहे तुमच्या पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहेच आहे, हे रुबिडियम नावाचं आहे. मग ह्याच्या प्रॉपर्टी ज्यावेळेला तुम्ही चेक कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येतील ह्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज या सिमिलर असेल हे पहिल्या गटाशी. 37 ऍटॉमिक नंबर वाला रुबिडियम बरोबर आपण इथं बसूया आणि हाच क्रम सातत्याने पुढे चालू राहील. वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगायचं की याच्यानंतर ही रो सुद्धा ज्यावेळेला पूर्ण झाली सगळे एलिमेंट्स क्रमाने बरोबर इथं बसत गेले. त्याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण दाखवलेलं आहे, हे लक्षात येईल तुम्हाला की सिसेनियम नावाचा जो भाग आहे, आता याचा जो ऍटॉमिक नंबर आहे आता तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल आणि समजेल तुम्हाला की हा 55 आहे. म्हणजे हा 55 जो आहे हा इथे येईल. 56 असणारं जे एलिमेंट आहे तेही तुमच्या समोर इथे मांडतो आणि याच्यानंतर मात्र 57 नावाचं जे येणारं एलिमेंट आहे हे एलिमेंट आहे आश्चर्यकारक तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्र, लॅन्थेनाइड असं त्याचं नाव आहे. लॅन्थेनाइड नावाचं जे 57 असा ऍटॉमिक नंबर असणारं जे एलिमेंट आहे याच्या प्रॉपर्टीच्या वेळेला चेक केल्या त्यावेळेला साहजिकच असं वाटायला हरकत नाही की इथं ते यायला पाहिजे. स्कॅन्डियमच्या सारख्या त्याच्या प्रॉपर्टीज निघायला पाहिजे, या गटामध्ये ते बसायला पाहिजे. पण वैशिष्ट्य म्हणजे याच्याही प्रॉपर्टीज आहे या स्कॅन्डियमच्या गटाशी मॅच होत नव्हत्या. म्हणजे याला इथं बसवता येत नव्हतं ही शंकाच आहे, इथं बसणं शक्यच नव्हतं. त्याच्या प्रॉपर्टी पुन्हा वेगळ्या येत होत्या. हाच काय तर 57 असेल, 58 असेल, 59 असेल, असं करत 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 तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला. या टेक्स्टबुक मध्ये शेवट या पिरियोडिक टेबल मध्ये लॅन्थेनाइड पासून सुरुवात करत 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 तुम्ही अगदी लिथेनियम पर्यंत जर गेलात म्हणजे हे असं करत 71 पर्यंत गेलात तर लक्षात येईल की हे एलिमेंट आहे याच्याही प्रॉपर्टीज ह्या इथून इथपर्यंत कोणाच्याही प्रॉपर्टीज ह्या स्कॅन्डियम काय, टिटेनियम काय, गॅलियम, क्रोमियम, मॅंगनीज काय या सगळ्या कोणाशी जुळत नव्हत्या. म्हणजे थोडक्यात आता पुन्हा काय करण्यात आलं तर पुन्हा हा सगळा भाग असेल, हा सगळा भाग आहे हा विद्यार्थी मित्र, परत हा आणखीन पुढे सरकवून आलं आणि हे सगळे एलिमेंट्स आहेत ते पुन्हा इथं मध्ये बसवून आलं. मग हा फळा आणखीन खरं थोडा लांब पाहिजे होता की जेणेकरून मग हा पिरियोडिक टेबल परत साजेसा बसला असता आणि ह्या गोष्टी जमल्या असत्या. परंतु विद्यार्थी मित्र किती प्रयत्न केला तरी हा फळा इतका मोठा होणं शक्य नाही की ज्याच्यामध्ये या एका ओळीमध्ये हे सगळं बसेल आणि छापताना व्यवस्थित दिसेल. त्याच्यामुळे मग सायंटिस्ट लोकांनी एक आयडिया तयार केली असेल त्यावेळेला, म्हणजे एका कागदामध्ये हे सगळं बसलं जावं, वेगळेपणा पण जाणवलं जावं. म्हणून मग असं लॅन्थेनाइड पासूनची जी लिथियम पर्यंतची 71 पर्यंतची जी सगळी एलिमेंट्स आहेत हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग हा या टेबल मध्ये इथं आहे नाही असं नाही. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल हा खोडलेला जो भाग आहे हा सगळा भाग पलीकडे जो सरकणार आहे तो इथं एवढ्याशा पार्ट मध्ये ही सगळी एलिमेंट्स येणार आहे. मग ही सगळी एलिमेंट्स इथे येणार आहेत आणि याच्या नंतरची एलिमेंट्स पुन्हा मग या क्रमाने सगळी येत जाणार आहेत आणि पुन्हा ही ओळख पुन्हा फिल्ड होणार आहे. मग असं जर होणार असेल तर त्यावेळेला त्यांनी हीच रचना अशाच पद्धतीने केली. हे सगळं असं करण्यापेक्षा मग क्रमानं त्यांनी लॅन्थेनाइड पासूनची येणारी जी एलिमेंट्स आहेत पुढे येणारी एलिमेंट्स आहेत मग अगदी लॅन्थेनाइड हे जे 57 नंबरचं एलिमेंट आहे तिथं पासून ते 71 पर्यंतचं जे एलिमेंट आहे हे जे आता आपण पाहिलं हे ज्याचं नाव सिम्बॉल दाखवला जातो तो सिम्बॉल तुमच्या माहितीसाठी LU हा आहे. इथपर्यंतची जी ओळ आहे ही जी सगळी एलिमेंट्स आहेत ही सगळी एलिमेंट्स आहेत की या पिरियोडिक टेबल मध्ये किंवा या सगळ्या एलिमेंट्सच्या तळाला मांडली गेली आणि त्यांची ही जी जागा आहे ती जागा दाखवताना या पद्धतीने दाखवली गेली. म्हणजे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की इथली एलिमेंट्स आहेत ती इथं आहे असं सांगण्यात आलं.
हे लक्षात राहणं फार गरजेचं आहे. आणि मग नंतर लिथियम नंतर येणारे जी इलेमेंट्स आहेत मग त्याच्या प्रॉपर्टी परत ह्या स्कॅन्डियम प्रमाण आले, पुन्हा टिटेनियम प्रमाण आले, पुन्हा याच्या आले, ह्या आले, ह्या आले, असे एलिमेंट ही सगळी पुन्हा रिवाइज करत 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 ही सगळी भरत गेली, हे लक्षात ठेवा. आणि अशा अर्थानं मग साधारणपणे ही पहिली रो असेल, दुसरी रो असेल, तिसरी असेल, चौथी रो असेल, पाचवी रो असेल, ही सातवी रो असेल. या सातव्या रो मध्ये मात्र इलेमेंट बसत नव्हती, खूप जास्त आहे, बसायला जागा नाहीये, म्हणून आपण इथे खालच्या वळीला मांडलेली आहे. अशाच पद्धतीने पुन्हा सातवी ओळ सुरू झाली आणि त्याच्यामध्ये ऍक्टिनाइड नावाचं जे एलिमेंट आहे ते तुमच्या पिरियोडिक टेबल मध्ये पाहिलं असेल तुम्ही. ही येणारी ही जी एलिमेंट आहे त्याच्यामध्ये फ्रान्सियम असेल, इथं दाखवतो तुम्हाला. फ्रान्सियम एक नवीन ओळ सुरू झाली. फ्रान्सियमचा जर ऍटॉमिक नंबर तुम्ही चेक केला तर तुमच्या लक्षात येईल, बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा 87 आहे. म्हणजे हे पण कळणं गरजेचं आहे तुम्हाला की हा 87 आहे. हे सिसेनियम सारखं पाहायला मिळेल. त्याच्यानंतर येणारा रेडियम नावाचं एलिमेंट आहे की ज्याचा 88 ऍटॉमिक नंबर आहे आणि हा सगळा ग्रुप मॅच होतो. पण त्याच्यानंतर येणारा मात्र 89 या नंबरचं जे एलिमेंट आहे इथं मांडून दाखवलं तुम्हाला ऍक्टिनियम म्हणून. हे मात्र तुम्हाला याच्या गटापासून पुन्हा अशाच पद्धतीने काही एलिमेंट्स सापडतील आणि ती एलिमेंट्स LR पर्यंत आहेत आणि साधारणपणे यांचे ऍटॉमिक नंबर 101 पर्यंत आहेत. आणि ही जी एलिमेंटची ओळ आहे ही पुन्हा सेपरेट आहे आणि ही सगळी इथं बसणारी आहे या ओळीमध्ये, म्हणून इथं पण मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो. अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे. आणि मग लॅन्थेनाइड पासून पुढे असणारी ही ह्या सगळ्यांपेक्षा डिफरंट प्रॉपर्टी दाखवणारी, ऍक्टिनियम पासूनची असणारा हा जो गट आहे की ह्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या प्रॉपर्टी दाखवणारी, म्हणून ही तळाला मांडली गेलेली आहे. मग याच्यानंतर 101 च्या पुढची जी इलेमेंट्स आहेत मग ती 102 असेल, 3, 4, 5 असं करत करत ही सगळी इलेमेंट्स आहेत ही नंतर शोधली गेली. 118 पर्यंत ही सगळी ही शोधली गेली आणि ही सगळी याच्यामध्ये मांडली गेली. आणि साधारणपणे पिरियोडिक टेबल हे तुम्हाला दिसायला असं दिसेल समोर, हे असं तयार झालं विद्यार्थी मित्र. आणि जवळपास आता आजच्या मितीला ही सगळीच्या सगळे 118 एलिमेंट्स तुमच्या समोर आता इथं मला मांडणं अशक्य आहे, परंतु तुम्ही पाहिलं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे पाहायला मिळतील तुम्हाला. ही सगळीची सगळी जी 118 एलिमेंट्स आहेत ही सगळी व्यवस्थितरित्या बसवलेली आहे. त्याला वेगळं कलरिंग सुद्धा केलेलं आहे. आता हे सगळं कलरिंग केलेला भाग असेल किंवा हे सगळी एलिमेंट्स जी बसवलेली आहेत 118 एलिमेंट्स आहेत ती बसवलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच भाग तुम्हाला समजला की 7वी आणि 7वी जी रो आहे, आडवी ओळ आहे, त्याच्यामध्ये ही एलिमेंट सगळी बसू शकत नाही एका जागेवर एका कागदामध्ये, म्हणून ही थोडीशी तळाला बसवलेली आहे. ही लॅन्थेनियमच्या नंतर असणारी जी सगळी एलिमेंट्स आहेत त्यांना लॅन्थेनाइड सिरीज असं म्हटलं जातं. एका सिरीज एका ओळीमध्ये बसलेली, तर ही ऍक्टिनाइड सिरीज म्हणून ही ओळखली जाते. ऍक्टिनियम पासूनची एलिमेंट्स आहेत ही सिरीज आहे, त्याला ऍक्टिनाइड सिरीज असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने हे दिसणारं पिरियोडिक टेबल तुमच्या पुस्तकामध्ये साधारणपणे पेज नंबर 23 वर तुम्हाला पाहायला मिळेल. या पद्धतीने ते मांडलेलं आहे. तर आता विद्यार्थी मित्र, साधारणपणे रचना कशी केली गेली असेल, त्या काळामध्ये कशा फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज शोधल्या असतील, त्याच्यावर किती प्रयोग केले असतील आणि हे सगळ्या शोधल्या गेलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या आधारे त्यांच्या रचना कशा केल्या गेल्या असतील, ह्या सगळ्या रचना मी सांगण्याचा थोडक्यात तुम्हाला प्रयत्न केला. अशी अपेक्षा व्यक्त करतो की त्या काळामध्ये हे पिरियोडिक टेबल निर्माण करताना अगदी सेम हीच मेथड त्यावेळेला वापरली गेली असणार आहे आणि अशा पद्धतीने हे पिरियोडिक टेबल तयार झालं असणार आहे. जरा हे आता खोडतो मी, हे पुसतो आणि छोटासा एक त्याचा सॅम्पल नकाशा तयार करतो आणि हा नकाशा तयार करून मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ह्या पिरियोडिक टेबल मध्ये नेमकेपणानं ही सगळी एलिमेंट्स बसल्यानंतर मांडून झाल्याच्या नंतर मग ही नेमकी कोणती कशी कशी आहे याची आपण चर्चा करणार आहोत. चला, हरकत नाही विद्यार्थी मित्र. तत्पूर्वी थोडीशी याच्यामध्ये पण तुम्हाला चर्चा करून दाखवतो. तुम्हालाही लक्षात येईल की हे जे स्ट्रक्चर बनवलं आहे आपण पूर्ण पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईल की याच्यामध्ये आडव्या ज्या ओळी आहेत त्या 7 आहेत, ज्या रोज ज्याला म्हणतो, त्याला नाव पण ठेवले, याला रोज म्हणतात. आडव्या ओळी आहेत ज्या पिरियोडिक टेबलमध्ये 7 आहेत, जे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. फक्त 6व्या आणि 7व्या ज्या रोज आहेत त्याच्यामध्ये न बसणारे एलिमेंट्स आहेत ती इथं आपण मांडली गेलेली आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उभे कॉलम जर मोजले तुम्ही किती आहे, एलिमेंट किती कॉलम मध्ये ओळीने बसवलेले आहेत हे जर मोजले तुम्ही, हे जे कॉलम आहे हे मोजले तर तुमच्या लक्षात येईल ही सगळी मिळून 18 कॉलम्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 हे सगळ्याला तुम्ही नंबरिंग देऊ शकता. मग असं नंबरिंग देऊ शकता 1 2 3 4 असं नंबरिंग करत करत शेवट तुम्ही जाऊ शकता 18th कॉलम. म्हणजे हे मॉडर्न पिरियोडिक टेबल मुळात बनलंय
ते 7 आडव्या ओळींनी बनलेले 7 रोज 7 रोज यांनी बनलेले आणि उभे जे कॉलम्स आहेत ते 18 कॉलम्स आहेत ते 18 कॉलम मध्ये बनलेले फक्त हा तिसऱ्या नंबरचा जो कॉलम आहे हा येणारा क्रमांक फर्स्ट सेकंड थर्ड तिसऱ्या नंबरच्या कॉलम मध्ये खूपच एलिमेंट्स आहेत की बसायला जागा नाही म्हणून की फक्त तळाला मांडलेले आहेत की ज्या दोन सिरीज सेपरेट करून ठेवलेले आहेत त्यांना लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज असं म्हणतात अशा पद्धतीने यांची रचना केलेली आहे आता विद्यार्थी मित्र तुम्हाला याच्या पाठीमागचे लेक्चर आठवले असतील की पाहिले असतील तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये सुद्धा मी अशी चर्चेला घेतली होती की हे सगळे एलिमेंट्स आहेत यांचे 4 प्रकार पडतात मग हे 4 प्रकार तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न पाठीमागच्या वेळेला मी केला होता त्याच्यामध्ये SEDF असे ब्लॉक एलिमेंट्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता तर ती फक्त थोडक्यात इथे समजावून देतो की ज्याच्यामध्ये हा पहिला आणि दुसरा जो कॉलम आहे या पहिल्या 2 कॉलम मधले जे एलिमेंट्स आहेत यांना S ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतात ही सगळी S ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर शोधलं आणि त्यांचं जर आपण सबशेल वाइज डिस्ट्रीब्युशन तयार केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांचा एंड आहे S ब्लॉकने होतो म्हणून ही पहिली 2 जी आहेत त्या कॉलम मधली सगळी एलिमेंट्स आहेत त्यांना S ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल इथं आला तुम्हाला लक्षात येईल हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि याच्यानंतर 13वा जो कॉलम आहे तिथं पासून ते 18वा जो कॉलम आहे याच्यामध्ये असणारी ही जी सगळी एलिमेंट्स आहेत ही सगळी एलिमेंट्स आहेत यांना P ब्लॉक एलिमेंट म्हणतात कारण यांचं डिस्ट्रीब्युशन सबशेल वाइज जर तुम्ही फोडायचा प्रयत्न केला तर शेवट त्याचं P न होतो म्हणून या सगळ्या एलिमेंट्सला 13 कॉलम पासून 18 कॉलम पर्यंत असणारी ही सगळी एलिमेंट्स आहेत यांना P ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं याच्यानंतर तिसऱ्यापासून ते या 12व्या पर्यंत असणारी ही जी मधली एलिमेंट्स आहेत या सगळ्या एलिमेंट्सला D ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं आणि ज्यांना इथे बसायला जागा नाही तिसऱ्या कॉलम मधली तळाला जे 2 सिरीज मांडले गेले यांना F ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं यांची फोड केली तर लक्षात येईल तर शेवट F न होतो तर या मधल्या सगळ्यांचा जो शेवट आहे तो D ब्लॉक न होतो किंवा D नावाचा सबशेल न होतो म्हणजे अशा पद्धतीने या पूर्ण पिरियोडिक टेबल तुमच्या समोर जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल हे पहिले 2 कॉलम आहेत तुमच्या पिरियोडिक टेबल मधले हे पाहिलं तर लक्षात येण्याची शक्यता आहे तुम्हाला घरी गेल्यावर पहा विद्यार्थी मित्र घरी असलेले 23 नंबरचं पेज आहे ते उघडा त्याच्यामध्ये पहिले 2 कॉलम आहेत त्यांचं जे रंग आहे कलरिंग केलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीने दाखवले ते S ब्लॉक एलिमेंट्स आहे इकडचं कलरिंग वेगळं आहे त्याच्यामध्ये P ब्लॉक एलिमेंट्स आहे मध्ये येलो कलर दाखवला ते D ब्लॉक आहे आणि खाली ऑरेंज कलर दाखवले ते F ब्लॉक एलिमेंट्स आहे म्हणजे SPDF असे 4 प्रकार या पद्धतीने पडतात याच्या पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्र आपण आणखीन वेगळे 4 टाइप पाहिले होते की ज्याच्यामध्ये नॉर्मल एलिमेंट्स म्हणतात तरी कोणाला ज्यांचे फक्त शेवटची एकच आउटरमोस्ट शेल असेल ती इनकम्प्लीट असेल त्याला नॉर्मल एलिमेंट्स असं म्हणतात मग ती कोणती सगळ्याचे सगळे सबशेल्स पूर्ण भरलेले असतील तर त्याला इनर्ट गॅस आपण म्हणतो ती कोणती इथं लगेच ओळखता येईल शक्य आहे तुम्हाला ही शेवटचा जो कॉलम आहे हा शेवटचा हा इनर्ट गॅसेसचा कॉलम आहे म्हणजे याला आपण सगळ्या शेल्स आहेत त्यांच्या त्या पूर्णपणे भरलेले आहेत डुप्लेट ऑप्टेट कंडिशन्स फ्लुइड आहे स्टेबल एलिमेंट्स आहे की कुठेही केमिकल रिएक्शन मध्ये सहभागी होत नाही असा हा 18वा जो स्पेशल कॉलम आहे तो इनर्ट गॅसेसचा आहे आणि त्याच्यानंतर हा 18वा कॉलम सोडून दिला तर मग हा S नावाचा असेल S ब्लॉक आणि हा P ब्लॉक या दोघांना मिळून नॉर्मल एलिमेंट्स असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये फक्त त्यांच्या आउटरमोस्ट एक आणि एकच शेल इनकम्प्लीट असते म्हणून त्यांना नॉर्मल ही परिस्थिती नॉर्मल आहे असं समजतात म्हणून यांना नॉर्मल एलिमेंट्स म्हणतात म्हणजे S ब्लॉक मधले असते किंवा P ब्लॉक मधले असते फक्त त्याच्यामधून आपल्याला शेवटचे वगळायचे इनर्ट गॅस सोडून द्यायचा 18वा कॉलम सोडून राहिलेले सगळे S ब्लॉक एलिमेंट आणि P ब्लॉक एलिमेंट दोघांना एकत्र केलं की त्याला नॉर्मल म्हणतात याचे कोणताही शेल जरी तुम्ही फोडायला गेला अगदी कार्बन फोडायला गेला तर 6 फोडायला गेला तर 2 4 असं येईल तर लक्षात येईल एकच आउटरमोस्ट शेल आहे ते इनकम्प्लीट आहे याच्या अगोदरचे लेक्चर्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत याही समजते याच्यानंतर तिसरा प्रकार पडतो एक झाला इनर्ट गॅस एलिमेंट दुसरा झाला नॉर्मल एलिमेंट्स तिसरा आहे त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो ट्रान्झिशन की ज्याच्यामध्ये आउटरमोस्ट 2 शेल्स आहेत 2 शेल्स असतात त्या इनकम्प्लीट असतात ह्याही लक्षात ठेवा ह्या 2 शेल्स इनकम्प्लीट पाहायला मिळतात त्याला D ब्लॉक एलिमेंट सुद्धा म्हणतात ही ट्रान्झिशन टाइपचे एलिमेंट्स आहेत आणि ही D ब्लॉक मध्ये पाहायला मिळतात हा मधला जो भाग आहे सगळा तो तुम्हाला पाहायला मिळेल हा पिवळ्या रंगाने येलो रंगाने तो तुमचा रंगून दाखवला आहे पुस्तकामध्ये हा सगळा ट्रान्झिशन म्हणून ओळखला जातो
तर ज्याच्यामध्ये इथं पाहायला मिळेल ट्रान्झिशनचं एक वैशिष्ट्य आहे. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की इथं इलेक्ट्रॉन एका शेलमधून दुसऱ्या शेलमध्ये प्रवास करतो, ट्रान्झिशन घडवून आणतो. तर इथं पाहिल्या की तुम्हाला या तळात मांडलेल्या ज्या दोन सिरीज आहेत याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आउटर मोस्ट 3 शेल्स असतात, त्या इनकम्प्लीट पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळेल की एक इलेक्ट्रॉन आहे, एक नाही तर एक क्रॉस करून दुसरी शेल आहे ती पण पुन्हा आणखी क्रॉस करून पुढे जातो. म्हणजे इथं ट्रान्झिशन होतं 2-2 शेल मध्ये. हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनचा प्रवास 2-2 शेल मध्ये क्रॉस करून पुढे जातो. अशाला म्हणतात इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, आणि ही एफ ब्लॉक म्हणून ओळखली जातात. हा पॅटर्न फक्त सेपरेट आहे. म्हणजे आता विद्यार्थी मित्र तुम्हाला हे सगळे पिरियडिक टेबल समजावल्यानंतर एक लक्षात आलं असेल की इथं 2 प्रकारे क्लासिफिकेशन मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. ब्लॉक वाईज क्लासिफिकेशन आहे ते वेगळे आहे, ज्याच्यामध्ये एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असं आहे. तर शेल्स कंप्लीट आणि इनकम्प्लीट असण्यावरून जे 4 टाइप्स पडतात त्याच्यामध्ये सगळ्या शेल्स कंप्लीट असतील तर इनर्ट गॅस, आणि हा एस आणि पी हा एकत्र केला की नॉर्मल एलिमेंट्स, मधला भाग येतो ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि तळाच असणारा तो इनर ट्रान्झिशन. मग नॉर्मल मध्ये आउटर मोस्ट एकच शेल इनकम्प्लीट असते, ट्रान्झिशन मध्ये आउटर मोस्ट 2 शेल इनकम्प्लीट असतात, इनर ट्रान्झिशन मध्ये आउटर मोस्ट 3 शेल्स इनकम्प्लीट असतात. जर तुमच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होत असतील की हे 2-2 शेल्स आउटर मोस्ट कशा इनकम्प्लीट असतील, 3 शेल्स कशा इनकम्प्लीट असतील, तर याच्यासाठी याच्या पाठीमागची व्हिडिओज पहा. तुम्हाला तिथे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये डी ब्लॉक, एफ ब्लॉक ही एलिमेंट्स पाहिले, त्यांचे डिस्ट्रीब्युशन पाहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं की हे तुम्हाला लक्षात येणं शक्य आहे. चला विद्यार्थी मित्र, असं मी गृहीत धरतो की आता ह्या फळ्यावर बऱ्याच गोष्टी मिक्स झालेल्या आहेत. थोडीशी या पिरियडिक टेबलची छोटीशी एक प्रतिकृती तयार करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला हे 4 आणि 4 8 प्रकार समजावून देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर थोडक्या जागेमध्ये समजण्याची म्हणजे क्षमता जास्त प्रमाणामध्ये निर्माण होईल. आता हा भाग पुसतो आणि छोटीशी डायग्राम पिरियडिक टेबलची तयार करतो, ज्याच्यामध्ये एलिमेंटची नावं मी टाकणार नाही, परंतु छोटीशी डायग्राम माझा एक भाग इथे तयार करतो आणि तो तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पहा विद्यार्थी मित्र, ही छोटीशी प्रतिकृती मी पिरियडिक टेबलची तुमच्या समोर मांडलेली आहे. पेज नंबर 23 वर तुम्हाला ही सेम प्रतिकृती पाहायला मिळेल. आणि या प्रतिकृतीच्या आधारावर तुम्हाला हे समजावून देण्याचा प्रयत्न करतो की हे 8 टाइप्स कोणते आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एसपीडीएफ हे प्रकार पाहू. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम आहे. हा सगळा जो फर्स्ट आणि सेकंड कॉलम आहे याला आपण एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. ही सगळी एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर इथं 13व्या ब्लॉक पासून 18व्या पर्यंत म्हणजे 13 पासून 18 पर्यंत, म्हणजे हा फर्स्ट आणि सेकंड, हा 13 to 18 हा जो सगळा भाग आहे हा इथं थोडासा रंगवण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा जो भाग आहे याला पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतात. हे लक्षात ठेवा, हा एस ब्लॉक आहे, हा पी ब्लॉक आहे. मध्ये असणारा जो भाग आहे हा मध्ये असणारा जो सगळा भाग आहे, हा जो भाग आहे की जो 3rd पासून ते 12 पर्यंतचे सगळे कॉलम्स त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, याला पी ब्लॉक डी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. पी नव्हे, डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतात. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये न बसणारा जो भाग असेल त्याला 2 आडवे सिरीज म्हणले त्याला एफ ब्लॉक असं म्हटलं जातं. साधारणपणे तुमच्या माहितीसाठी एसटीडीएफ हे 4 प्रकार कसे हे सांगितले. याच्यानंतर पडणारे जे 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेल किती कंप्लीट आणि इनकम्प्लीट आहे त्याच्यावरून जर हे प्रकार पाहायला गेला तर शेवटचा जो भाग आहे हा शेवटचा जो भाग आहे हा शेवटचा 18वा कॉलम आहे, याला इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हटलं जातं. ही कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, सगळ्या सबशेल्स शेल सबशेल्स फुलफिल्ड असतात. म्हणून हा इनर्ट गॅस हा 18व्या नंबरचा कॉलम आहे. याच्यामध्ये अगदी हेलियम पासून निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अशी ओळी ही सगळी एलिमेंट्स येतात. तो इनर्ट गॅसचा पार्ट आला. त्याच्यानंतर ज्या एलिमेंटच्या फक्त आउटर मोस्ट एकच शेल इनकम्प्लीट असते, एकच, मग त्यांना ह्या एस ब्लॉक आणि पी ब्लॉक हे दोन्ही एलिमेंट्स आहेत त्यांना एकत्र केल्यानंतर मग नॉर्मल एलिमेंट म्हणतात. याच्यामध्ये फक्त आपण काय करतो, एस आणि पी घेतोच आहे, नाही असं नाही, पण त्याच्यातून फक्त इनर्ट गॅस 18वा कॉलम फक्त बाजूला काढतो. तो सोडून मग राहिलेले सगळे जे ही एलिमेंट्स आहेत फर्स्ट 2 कॉलम मधले आणि 13 पासून ते 17 पर्यंत, म्हणजे 13व्या कॉलम पासून 17व्या कॉलम पर्यंतची सगळी स्थिती. आणि हा फर्स्ट सेकंड म्हणजे इथं फर्स्ट प्लस सेकंड प्लस 13 to 17
हे सगळे कॉलम्स आहेत हे नॉर्मल म्हणून ओळखले जातात, त्यांचे फक्त आउटरमोस्ट एकच सेल इनकम्प्लीट असते. त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतो तो ट्रान्झिशन. ट्रान्झिशन हा पार्ट आहे, ट्रान्झिशन एलिमेंट, ज्याच्यामध्ये आउटरमोस्ट 2 शेल्स इनकम्प्लीट असतात. हा ट्रान्झिशनचा पार्ट हा तिसऱ्या कॉलम पासून सुरू होतो, थर्ड पासून सुरू होतो तो 12 पर्यंत सापडतो किंवा 12 पर्यंत असतो. हा जो सगळा पार्ट आहे हा ट्रान्झिशन एलिमेंट असतात. हे सगळे एलिमेंट्स पाहिले की लक्षात येईल आउटरमोस्ट 2 शेल्स इनकम्प्लीट असतात. रंगीबेरंगी एलिमेंट्स आहेत ही सगळे, तुम्हाला नावं लक्षात ठेवणं पण फार सोपं आहे. रंगीबेरंगी एलिमेंट्स असतील ते ट्रान्झिशन नावाने ओळखले जातात. नॉर्मल तर आपल्याला माहितीच आहे की सहज लक्षात राहतो. एकच शेवटचा पार्ट आहे इनर ट्रान्झिशन, ही तळाला मांडलेली जी आहे एफ ब्लॉक म्हणून, ही इनर ट्रान्झिशन म्हणून ओळखली जातात. याच्यामध्ये आउटरमोस्ट 3 शेल्स आहेत, हे थर्ड कॉलम मध्येच फक्त येतात, हे लक्षात ठेवा. थर्ड कॉलम मधलाच फक्त पार्ट आहे 6th आणि 7th रो मधला. आणि इनर ट्रान्झिशन आहे याच्यामध्ये 3 शेल्स आहेत, ह्या इनकम्प्लीट असतात, हे लक्षात ठेवा. ट्रान्झिशन मध्ये पाहायला गेलं तर 2 शेल्स आहेत, त्या इनकम्प्लीट असतात. नॉर्मल मध्ये फक्त एकच शेल असते, ती इनकम्प्लीट असते. म्हणजे शेल्स कंप्लीट इनकम्प्लीट असल्यावर हे सगळे प्रकार पडलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तुमच्यासमोर हे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. हे जरी समोर असेल तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहणं शक्य आहे विद्यार्थी मित्र. चला हरकत नाही, आज आपण या निमित्तानं असं समजूया याच्या पूर्वीचा पूर्ण भरलेला फळा असेल आणि आताचं त्याचं मॉडेल असेल, छोटीशी प्रतिकृती असेल, एक मॉडेल असेल. याच्यावर तुम्हाला फक्त हे 4-8 टाईप सांगणं मला अपेक्षित होतं. असं हे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, आज तर काहीच हे मॉडर्न आहे, याच्यामध्ये काही त्रुटी निघू शकल्या नाही. खूप छान आणि चांगल्या पद्धतीने तयार केलेले मॉडेल आहे. हेनरी मोसले हे इंग्लिश सायंटिस्टनी आणि त्यांच्या टीमने केलेलं काम अतिशय उल्लेख किंवा कौतुकास्पद आहे विद्यार्थी मित्र. याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातील. रोज किती असतात तर 7 असतात, कॉलम्स किती असतात तर 18 असतात. कोणता ग्रुप असेल, कोणता प्रकार असेल तर कोणत्या कॉलम मध्ये कोणत्या ग्रुप मध्ये बसतो. हे जर तुम्ही शेवटचा या लेक्चरचा भाग जरी पाहिला तरी तुम्हाला या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. हे सगळं तुम्हाला लक्षात राहणं कधी शक्य आहे विद्यार्थी मित्र? हे ब्लॉक वाईज त्यांचं डिस्ट्रीब्युशन असेल, प्रकार असतील किंवा हे शेल वाईज कम्प्लीट इनकम्प्लीट असणं, हे तुम्हाला कधी लक्षात राहील जर तुम्ही याच्या अगोदरचं लेक्चर पाहिलं की जे डिस्ट्रीब्युशनवर आधारित आहे, शेलच्या इलेक्ट्रॉनच्या डिस्ट्रीब्युशनवर आधारित एक लेक्चर आहे, हे जर पाहिलं तर तुम्हाला निश्चितपणानं मॉडर्न पिरियडिक टेबल जे हेनरी मोसले यांनी तयार केलेलं आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला सहजपणानं पाहायला मिळेल विद्यार्थी मित्र. चला आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र. असं गृहीत धरतो की तुम्हाला हे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याचं स्ट्रक्चर हे कसं बनलं असेल हे थोडक्यात कळलं असेल अशा अपेक्षा व्यक्त करूया. आजच्या दिवसासाठी थांबतो विद्यार्थी मित्र. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये नवीन होणारे अपलोड होणारे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आजच्या दिवसासाठी थांबूया. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये मग रिक्सर आपण हे 4 आणि 4 8 टाईप आहे त्याच्यामधला मेन डिफरन्स काय तो चेक करूया. धन्यवाद.